आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. All set to go? Yeah, ready to go. Good. I just hope तुझी ही बिझनेस टूर खूप छान होऊ दे, सक्सेसफुली सगळं होऊ देत. बरं मला एक सांग, तुला असं नाही वाटत आहे ना की तू आत्ता कुठे बरा झालायस आणि मी तुला लगेच कामासाठी बिझनेस टूरला पाठवते? अजिबात नाही. इनफॅक्ट मला बरं वाटतंय. मी जरा बाहेर पडतोय, जरा चेंज मिळेल मला. आय रिअली नीडेड दॅट. गुड. कारण यामागे माझा थॉट हाच होता की तुला चेंज मिळावा. हॅलो, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझ्यावर. माझ्या देवांशी काळजी घ्यायची. त्याचं खाणं पिणं, त्याचे मेडिसिन्स हे सगळं वेळेवर झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू त्याची पीए म्हणून जातेस, त्यामुळे फोकस हा फक्त कामावर असला पाहिजे. येस मॅम, डोंट वरी, मी सगळं नीट हँडल करेन. गुड. पण निघा तुम्ही, नाहीतर फ्लाईटला पोचायला उशीर नको व्हायला. येस, गो. दादा कुठे? बाबा त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले. काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होती. त्यांच्या मित्रांना इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलाइज करावं लागलं, सो तिकडेच गेले. पण आमची भेट झाली. ओके. या बरं तुम्ही निघा. हॅलो, अननोन नंबर आहे. ठीक आहे, तुम्ही निघा. या परत का फोन करतायत? आय गेस काहीतरी इम्पॉर्टंट असेल. लेट मी चेक. हॅलो. हॅलो देवा, मला खूप भीती वाटते, खरंच भीती वाटते. जानू, हॅलो. हे मी आता जगेन की मरेन काही सांगता येत नाही बाबा. जानू काय बोलतेस तू? कुठेस तू? कोणाबरोबर आहेस? हे लोक मला मारून टाकतील रे. काय रे, काय झालंय? जानू काय काय बोलतेस तू? कोण लोक? कोणाबद्दल बोलतेस? कुठे आहेस? कोणाबरोबर आहेस? काही तर सांग मला. मी ना, हे बघ देवा, तू ये आधी इथे, तू लवकर ये, नाही तर माझं काही खरं नाही. मी लगेच येतो तिकडे. मला सांग तू कुठेस? कुठेस तू? मला सांग आणि कोणाबरोबर आहे? काहीतरी सांग. हॅलो. मी ना, अरे मी काय बोलू? अरे मग मी तरी काय बोलू? मामा प्लॅन तुझा आहे, तू बोल ना. अरे पण तू मदतीला आलायस ना, मग बोल ना तू. हे बघ, तू त्याला ते सांग की मी तो हाय. हा, शहेनशा नाही रे, तो नाही का असा घेऊन जातो तो. हा, तू किडनॅपर हो. मी काय बोलू मामा? प्लीज हो, सा बोल. ओके. हॅलो हॅलो हॅलो. अरे मूर्ख. हॅलो. अरे अगं जानूला कोणीतरी किडनॅप केलंय. व्हॉट? या किडनॅप? हो. हाऊ इज इट पॉसिबल? देवळात गेली ती, किडनॅप वगैरे कसं पॉसिबल? पण ती स्वतः बोलली माझ्या बरोबर. ती स्वतः मला सांगत होती की तिला किडनॅप केलाय कोणीतरी, तिच्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे. ऐक एक काम कर, तू एअरपोर्ट साठी निघ. मी एक काम करते, मी दादाला फोन करते आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते. तू काळजी करू नकोस, मी सगळं हँडल करेन. बाबांना अजिबात काही कळवायचं नाही याबाबतीत. ते उगाच टेन्शन घेतलं. पोलिसांना सांगायचं काय म्हणतेस तू? त्या किडनॅपर्सला काय हवंय काय नको काहीच माहिती. अरे नाही, फ्लाईट ऑन टाइम आहे, तू लेट होशील. तू इकडून बघ, मी आता जानूला जाऊन शोधणार आहे. मला नाही माहिती, मला आधी ते फिगर आउट करायचं की मी कुठे आहे. अरे पण मी आईला शोधायला जातोय. हे काय आहे सगळं किडनॅपिंग वगैरे? आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जानकी काकू खोटं बोलतात? खरं खोटं ते माहित नाही, पण काहीतरी गडबड आहे नक्की.
सई, एकदा आपलं लग्न झालं ना की तुला माझ्यापासून कोणीच वेगळं नाही करू शकत. तो देवांश किती श्रीमंत असला ना तरी तुझ्या बाबतीत तो काय गरीबच राहील ग. मी ना नशीबवान आहे सई, कारण तू मला भेटलीस. आणि आता फायनली आता आपलं लग्न होतंय सई. चल. विक्रमचा चेहरा सगळ्यांसमोर यावा यासाठी मी जे नाटक रचलं होतं त्यावर पडदा टाकायची वेळ आली. विक्रम, तुझा खेळ आता संपला. सई, सई तू बघितलंस का? अरे सगळे आलेत. बघ, मंदिराचे अधिकारी आलेत. हा, गुरुजींनी सगळी तयारी करून ठेवली आहे. हो ना गुरुजी? हो हो, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण लग्नाच्या विधीला सुरुवात करूया. फायनली तो क्षण आला. सई, आता आपलं लग्न होणार सई. सई, हे काय आहे? त्या देवांच्या नावाचं मंगळसूत्र तू अजूनही तुझ्या गळ्यात ठेवलं? अगं काढून टाक ना, ते फेकून दे. अगं काय ते नुसते काय मणी आहेत सई ते, आणि खोटं हे मंगळसूत्र फेकून दे. कारण खरं मंगळसूत्र आहे ना, तुझ्या गळ्यात घालून. हे एक काम करतो, मीच ते काढून टाकतो. तू कशाला त्रास घेत? काय काय झालं?